नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी लागणारी बुक लिस्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला चालू करून देतो। तर पहा मित्रांनो, तुम्हाला शिक्षक व्हायचे, त्यांनी असं कुठंच ऑफिशियली त्यांनी सांगितलं नाही की बाबा अनुक्रमणिका दिलेली आहे आणि अनुक्रमणिकानुसारच तुम्हाला आगामी काळामध्ये शिक्षक भरतीसाठी अभ्यासक्रम असेल असं कुठंच नाही आणि अभ्यासक्रम फिक्स नाही, फक्त विषय फिक्स आहे। ते कसं ते पहा। 2 भाग, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता। बुक लिस्ट सुद्धा सांगणार आहे बरं का, लक्षात घ्या। आता एक आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता। अभियोग्यता ही 60% भाग असणार आहे आणि बुद्धिमत्ता ही 40% भाग असणार आहे। म्हणजे मित्रांनो 200 मार्काचा पेपर असेल तर, म्हणजे असतोच 200 मार्काचा, त्याच्यामध्ये 120 मार्काला अभियोग्यता हा घटक, 80 मार्काला बुद्धिमत्ता हा घटक। ठीक आहे। आता याच्यामध्ये अंकगणित विषय बघा, इकडले अंकगणित, मराठी, इंग्रजी, त्यानंतर कल आवड समायोजन म्हणजेच आपण CDP म्हणू त्याला, आणि शेवटी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, GS GK व चालू घडामोडी हा भाग आहे अभियोग्यतेचा, जे की आपण ऍक्च्युअल व्यावसायिक शिक्षणामध्ये, व्यावसायिक शिक्षण म्हणजे D.Ed किंवा B.Ed केलेलं आहे, त्याच्यात आपण हे शिकलेलो आहोत। तसेच पहा मित्रांनो, तसेच पुढे बुद्धिमत्तामध्ये बुद्धिमत्ता हे 80 गुणाला आहे। आता आपण काय करू, विषयानुसार पुस्तकाची लिस्ट बघू। मित्रांनो, तुम्ही गणित असेल किंवा बुद्धिमत्ता या घटकासाठी असेल, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा, सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरा। मी सांगेल पंढरीनाथ राणे सरांचं स्कॉलरशिप बेस्ड क्वेश्चन हे असतं पुस्तक आहे, दोन्ही पण गणितासाठी व बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला मार्क चांगला स्कोर येण्यासाठी हे दोन्ही पुस्तकं खूप महत्वाचे आहेत। कुठले? पंढरीनाथ राणे सरांचं अंकगणित, पंढरीनाथ राणे सरांचं बुद्धिमत्ता घटक। याच्यातून तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये खूप मोठी प्रगती दिसून येईल। तुमचा अभ्यासातला गॅप भरून काढणारी पुस्तक आहेत। आता सिलेबसचा जर विचार केला तर 4थी स्कॉलरशिप असेल, तसेच 8वी स्कॉलरशिप असेल, नवोदय परीक्षा असेल, या सर्व अभ्यासक्रमाचा समावेश या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असतोच। आता ज्यांचा स्कोर आलेला आहे 2022-23 मध्ये, ते लोक नुसतं करंट मध्ये 8वी ते 10वी पर्यंत मॅथ जर शिकवत असतील किंवा रिझनिंग टाइप म्हणजे 4थी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप, त्यांचा स्कोर एक हाय लेवलचा दिसतोय मित्रांनो, आणि ते लोक शिक्षक पण झालेले। ठीक आहे, ते लोक शिक्षक पण झालेले। तुम्हाला जमतच नसेल तर हे पुस्तक तुम्हाला वापरणं गरजेचं आहे। ही पाठ्यपुस्तकं लक्षात घ्या। कुठे मिळतात? दुकानात कुठल्याही भेटतात, म्हणजे पुस्तकाच्या कुठल्याही दुकानात चौकशी करून आपण हे मिळवू शकतो। ठीक आहे, याची PDF सुद्धा अवेलेबल असते। त्यासाठी माझं टेलिग्राम चॅनल देतो मी तुम्हाला, @H पुंडे सर। आता एवढं पण करणं होत नसेल आणि हे जर सेल्फ स्टडी करणारे असतील की एवढं कराच मित्रांनो। आणि जे लोक क्लासच्या माध्यमातून करतात, त्या क्लासमध्ये काय शिकवतात ते खूप मॅटर करतो। लक्षात घ्या, आपण या पॅटर्ननुसार शिकवतोय। आपल्याकडे मागच्या भरतीला 5000पेक्षा जास्त विद्यार्थी होते, 1200 ते 1500 विद्यार्थी आपण शिक्षक केलेले आहेत। आणि हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे मित्रांनो। तुम्ही या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्ड क्लास सुद्धा मिळवू शकता। आपल्याकडे आज सर्व प्रॉपर नोट्स आहेत,
जे की इतर परीक्षाच्या नसतील, पण शिक्षक भरतीच्या सगळ्या प्रॉपर नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्रॉपर म्हणतोय, या नोट्स असतील, क्लास असतील, सगळं काही, पेपर विश्लेषण असेल, त्यानंतर रेकॉर्डेड मिळेल, तुमच्या वेळेनुसार बघता येईल. यासाठी माझा हा संपर्क क्रमांक तुम्हाला आत्ताच सेव्ह करायचा आहे. मला मेसेज करायचा, TAIT 150 मेसेज करायचा. काय TAIT 150, मला 150 गुण मिळवायचे आहेत, मला क्लास लावायचे गॅरंटी. फक्त माझ्याकडे आल्यानंतर, सगळ्यात महत्वाचं, आलात म्हणजे झालात नाही, रोज तुम्हाला वेळ काढून माझी लेक्चर बघावे लागतील. वेळोवेळी जे सरावाला दिलेलं आहे ते सराव करत राहावं लागेल, तरच पास होणार आहात मित्रांनो. ठीक आहे. या पलीकडे जाऊन आपलं हे टेलिग्राम आहे @H पुंडे सर. या टेलिग्रामवर विविध PDF वगैरे टाकले जातात. ते टेलिग्राम सुद्धा जॉईन करायला विसरू नका. आता मुद्दा आहे दुसऱ्या विषयाची कोणते पुस्तक वापरायचे. आपण पाहिलं काय, गणित आणि बुद्धिमत्ता, यासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. आता मित्रांनो, मराठी व इंग्रजी शक्यतो 4थी व 8वी परीक्षेच्या स्कॉलरशिप मधून आपल्याला करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे 8वीच्या 9वीच्या या लँग्वेज कडे भर देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 भाग टाकतात त्यांनी. काय करतात रे बाबा, या 2 विषयाच्या बाबतीत एक असतं शब्दसंग्रह आणि दुसरं असतं व्याकरण. या दोन्हीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरलं तरी काय हरकत नाही. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. जमलंच तर तुम्हाला मराठीसाठी अजून मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वाचलात तरी काय हरकत नाही. याच्यामध्ये शब्दसंग्रहावर तुम्ही जास्त भर द्या, तिथं स्कोर तुमचा वाढलेला दिसेल. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, पत्रलेखनावरील नियम, अलंकार, प्रयोग, शब्दाच्या जाती, त्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे विचारलेल्या दिसून येतात. 2017 असेल किंवा 2022 असेल, या पॅटर्न नुसारच विचारलेले प्रश्न. आता जे टॉपिक महत्वाचे मी सांगितले होते ते टॉपिक लिहून ठेवा आणि त्याच्यावर काम करा मित्रांनो. तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये मार्क आल्याशिवाय राहत नाहीत. त्यानंतर इंग्रजी व्याकरणच्या बाबतीत जर विचारात घेतलं, याचं जर फोड केली, याला 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत सर्वसाधारणपणे. किती? 15 प्रश्न, म्हणजे 15 आणि 15 30 प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. अंकगणित 30 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. अंकगणित आणि त्याचाच मावस भाव म्हणजेच बुद्धिमत्ता, हे 110 गुणाला आहे. या 2 विषयात जर तुम्हाला स्कोरिंग करता आला नाही अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये, तर तुमचा रिझल्ट कदापि येणार नाही, लक्षात घ्या. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम इथेच आहे, गणित जमत नाही, बुद्धिमत्ता जमत नाही. गणित जमत नाही, बुद्धिमत्ता. प्रत्येकाच्या तोंडातून हेच येतं. त्यासाठीच आपला क्लास जॉईन केला तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर आल्याशिवाय राहत नाही. याच्यानंतर मित्रांनो, तुमचं जे काय आहे, तुम्ही ना एकदा 11वी व 12वी या वर्गाचं शिक्षणशास्त्र वाचायचे. मी काय म्हणतोय, 11वी व 12वी याचं शिक्षणशास्त्र, याच्या PDF मी ना या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. @H पुंडे सर या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करून CDPच्या बाबतीत, म्हणजे कल, आवड, समायोजन, म्हणजेच मित्रांनो विद्यार्थ्यांचा कल, विद्यार्थ्यांमध्ये असणारी आवड आणि समायोजन, विविध प्रकारच्या विविध शास्त्रज्ञांनी मांडलेल्या उपपत्त्या व संशोधन, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्हाला गॅरंटेड प्रश्न विचारले जातात. आता हा जो काही विषय आहे सामान्य ज्ञान, त्यासाठी आपण नोट्स तर तयार केल्या स्वतः, पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या नोट्स व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला कितीही वाचन केलं, फक्त चालू घडामोडीच्या बाबतीत तुम्ही अलर्ट राहा. शिक्षणाविषयी ज्या काही चालू घडामोडी घडतात, ऍसरचा हे असेल, अहवाल असेल शिक्षणाच्या बाबतीत, कोठारी आयोग असेल, किंवा जे काही आतापर्यंत शिक्षणाबाबत जे की राज्यघटनेमधील कलम असतील, जे शिक्षणाचा हक्क, 8वी पर्यंतचं शिक्षण कसं काय नाही, नवीन योजनेनुसार शिक्षणातील बदल, या घटकावर याच्यावर प्रश्न विचारले गेलेले दिसून येतात. म्हणजे पुस्तकं किती पाहिजेत तुम्हाला रे. आता त्या पलीकडे जाऊन विद्याभारती प्रकाशनचं 2017चं जे काही पेपर झालेत, IBPS पॅटर्न आणि 2021-22चे पेपर बाहेर काढलेले नाही, त्याचे पेपर तुम्हाला कुठं सापडणार नाही. पण 2017चे महापरीक्षेने घेतलेले पेपर सेट तुम्हाला ते मिळवायचे आहेत.
ठीक आहे. नाही मिळाले तर क्लासमध्ये आपण घेणारच आहोत, क्लासच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणारच आहे. पण जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी विद्या भारती प्रकाशन याचे बुक तुम्हाला वापरायचे आहेत. ठीक आहे. साधारणपणे तुम्हाला पुस्तकासाठी मित्रांनो, पुस्तकासाठी साधारण एक 400 रुपयाला पुस्तक पकडून चला. किती? 400 रुपयाला बुद्धिमत्ता घटक, 400 रुपयाला गणित घटक, 400 रुपयाला मराठी व्याकरण व 400 रुपयाला मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण. आणि विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान सीडीपी याचे एक 600 रुपये पकडून चलू. तर मित्रांनो साधारणपणे आपल्याला 10, 14, 1800 किंवा 2000 रुपये खर्च येतोच बुक्ससाठी. ते आपण कोर्समध्ये ई फॉर्म मध्ये फ्री मध्ये देतोय. कोर्समध्ये आपला कोर्स जॉईन करतायत त्या नोट्स एकदम फ्री मध्ये ऍक्सेस असणार आहे, तुम्हाला जागेवर बसून ते करता येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्या, परीक्षेला सामोरे जाताना आता विषय काय उरतो, माझ्याकडे वेळ नाही, मला नोकरी आहे, जॉब करतोय. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या करिअरसाठी दिवसभरातले 4 तास तरी काढा. 4 तास तरी काढणं गरजेचं आहे. माझी आता 7 फेब्रुवारी पासून बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. हे पुस्तक तुमच्याकडे असले पाहिजे म्हणजे अभ्यास पण केला पाहिजे. आणि आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास तुम्ही नियोजनानुसार केला तरच शिक्षक होणार आहात. ज्या लोकांनी 2022 मध्ये मार्क घेतले, 1.5-2 वर्ष आधीपासून घासलेले आहेत मित्रांनो, बरोबर. ज्या लोकांनी जे चांगले मार्क घेऊन गव्हर्नमेंट थ्रू विदाऊट इंटरव्ह्यू लागलेले आहेत, त्यांना 1-1 वर्ष 1.5 वर्ष अभ्यास करण्यासाठी लागलेला आहे. आपण सुद्धा थोडा थोडा करत अभ्यासाला सुरुवात करावी. नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. गुरु अकॅडमीचा आजपर्यंतचा रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही अनेक व्हिडिओ बघू शकता, व्हिडिओचे कमेंट बघू शकता, मित्रांना सुद्धा चर्चा करू शकता. माझ्याकडे आता डीएड बीएडचे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टच येतात. आमच्या क्लासचे सर्वच विद्यार्थी तुमच्याकडे. आता परवा दिवशी एकाच कॉलेजचे 20 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत मित्रांनो, कारण विश्वास आहे आपल्यावर. शिकवण्याची पद्धत, सकाळी 6 वाजता कोणी लेक्चर घेतो घरी, 6 AM ला लेक्चर आहे आपलं पहिलं. 6 AM ला उठले पण नाही, उठल्या आधी रिझनिंग दिसलं पाहिजे, आधी मॅथ दिसलं पाहिजे, यासाठी आपण हे सकाळचे सत्र ठेवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जॉईन झालात, नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ही बुक लिस्ट तुमच्या इतर ग्रुपवर ज्यांना मदत हवी आहे त्यांना शेअर करा, मित्रमैत्रिणींना. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.